या क्षणाची मुद्द्याची मोठी बातमी आणि ती देखील अंतरवाली सराटी या ठिकाणाहून अंतरवाली सराटी या ठिकाणी दोन्ही निवृत्त न्यायमूर्तींची मनोज जरांगेंशी चर्चा सुरू असल्याची या क्षणाची सर्वात मोठी बातमी। जरांगेंचं ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्याची प्रत्येक बातमी एबीपी माझावर सगळ्यात आधी आपण यावेळेला पाहतोय। जी दृश्य आपण यावेळेला पाहू शकतोय ती आहे दोन्ही निवृत्त न्यायमूर्ती हे मनोज जरांगेंशी चर्चा करतात। आणखी थोडा वेळ द्या, नक्की आरक्षण मिळेल असं देखील आश्वस्त करण्याचा प्रयत्न यावेळेला केला जातोय। मात्र याला प्रतिसाद जरांगे नेमका कसा देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। यावरती एबीपी माझाची सगळ्यात पहिले नजर असेल। आणखी थोडा वेळ द्या, नक्की आरक्षण मिळेल असं दोन्ही निवृत्त न्यायमूर्तींनी मनोज जरांगेंशी चर्चा करताना सांगितलेलं आहे। आणि त्याच पाठोपाठ आता मनोज जरांगे याला कसा प्रतिसाद देताल हे देखील सगळ्यात आधी आपण एबीपी माझावर पाहणार आहोत। मराठा समाजाला टिकेल असं आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत। डेटा तयार करण्याचं काम सुरू आहे। कुणबी जे आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू असल्याचं देखील यावेळेला या दोन्ही निवृत्त न्यायमूर्तींनी मनोज जरांगेंशी चर्चा करताना हे मुद्दे त्या ठिकाणी सांगितलेले आहेत। रवी मुंडे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। रवी, यावेळेला थेटपणे दोन्ही निवृत्त न्यायमूर्ती मनोज जरांगेंशी चर्चा करतायत। या चर्चेदरम्यान कुठले महत्त्वाचे मुद्दे? अश्विन, आपण पाहिलं की यापूर्वी गायकवाड समितीचा जो अहवाल होता त्या संदर्भामध्ये मनोज जरांगे यांनी देखील क्युरिटी पिटिशनच्या संदर्भामध्ये जास्त न बोलता आमची जी कुणबी प्रमाणपत्राची मागणी आहे त्यावरच लक्ष केंद्रित केलेलं होतं। मात्र सरकार दरबारी या दोन माजी न्यायमूर्तींची जी समोर आणणं त्यांना खूप गरजेचं होतं आणि काही गोष्टींचा तपशील आपल्याला अजून कळत नाही त्यांच्या चर्चेमधला। मात्र जे काय आहे ते क्लिअर करण्यासाठी समजा आता न्यायमूर्तींच्या समोरची जी माहिती यापूर्वी शासनाने सादर केलेली आहे, दोन्ही जे अहवाल होते त्या अहवालाच्या संदर्भामध्ये मनोज जरांगेंचे काही प्रश्न होते त्याची चर्चा आता या ठिकाणी होऊ लागलेली आहे। माजी न्यायमूर्ती गायकवाड असतील किंवा निरगुडे असतील, हे दोन्हीही न्यायमूर्ती आता त्यांच्याशी संवाद करत आहे। अर्थात जालना जिल्ह्याचे प्रशासन देखील या ठिकाणी आहे। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक बच्चू कडू देखील आहेत। काल खरं तर बच्चू कडूंच्या मध्यस्थीमुळे मनोज जरांगे हे बऱ्यापैकी तयार झाले असं म्हणावं लागणार आहे आणि जी एकतर्फी चर्चा होत होती ती आता दुतर्फा झालेली आहे। आणि आता थोड्याच वेळापूर्वी शासनाचे मंत्री देखील या ठिकाणी येणार आहेत आणि आता मीडियाची माईक जरा बाजूला ठेवलेली आहे त्यामुळे त्यांच्यामधला संवाद आपल्याला ऐकायला मिळत नाहीये। मात्र आता तपशील आपल्याला थोड्या वेळानंच कळणार आहे। आता मंत्री येतील आणि त्यांच्याशी देखील त्यांचा संवाद या ठिकाणी होईल थोड्याच वेळात। रवी, ज्या प्रकारे आपले माइक्स त्या ठिकाणी ठेवणं शक्य नाहीये, मात्र एकंदरीतच आपण जर देहबोली पाहिली यावेळेला तर ही देहबोली काय सांगण्याचा प्रयत्न करताना दिसते? कारण जरांगेंना आतापर्यंत डॉक्टर असतील किंवा कोणी समजुतीसाठी आलेलं असेल तर त्यांनी त्यांना परतीचा मार्ग दाखवला होता। मात्र न्यायमूर्तींशी बोलत असताना कशा प्रकारे ही चर्चा पुढे जात असावी असं आपल्याला वाटतं एकंदरीत त्या ठिकाणची दृश्य पाहता? असं वाटतं आहे की कालपासून मनोज जरांगे किंवा त्यांचे जे समितीतले सदस्य आहेत किंवा त्यांचं जे शिष्टमंडळ आहे त्यांचाही त्या जरांगे यांच्यावरती प्रेशर होतं। कारण तब्येत जी आहे ती खूप खालावत होती। आज 9वा दिवस आहे आणि कालपासून त्यांनी पाणी परत सोडलेलं आहे। मधल्या काळामध्ये पाणी घेतलं असलं तरी त्याचं फार काही हे नाही, शरीराची जेवढी हानी व्हायची तेवढी हानी होतच आहे। मात्र काल खूप आग्रह त्यांच्या लोकांनी केलेला आहे। त्यामुळे सकारात्मक पाऊल उचलण्यासाठी जरांगेंची इच्छा आहे आणि त्याला अनुकूल त्यांच्या ज्या मनातल्या शंका आणि त्रुटी आहेत किंवा त्यांचे जे प्रश्न आहेत ते थेट न्यायमूर्ती समोर मांडण्याची त्यांची संधी आहे। आणि त्या देहबोलीतून हेच होतं की ती चर्चा समाधानकारक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि अर्थात बच्चू कडूंची देखील मध्यस्थी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कारण बच्चू कडूंचं जाहीरपणे समर्थन मनोज जरांगे यांनी अनेक वेळा आपल्या पत्रकार परिषदेमध्ये केलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांची मध्यस्थी तितकीच विश्वासार्ह जरांगेंना वाटत आहे आणि थेट माजी न्यायमूर्ती समोर असल्यामुळे तो संवाद कुठेतरी सकारात्मक होण्याची आपल्याला जे दृश्यामध्ये दिसते त्यावरून तरी नक्कीच वाटत आहे। बरोबर आहे। मनोज जरांगेंनी काल एक हात पुढे केलेला होता। सरकार जर आपली बाजू मांडण्यासाठी तयार असेल तर आम्ही संरक्षण देऊ असं म्हटलेलं होतं आणि लगेच तातडीनं तिन्ही पक्षाचे जे महत्त्वपूर्ण नेते मंडळी आहेत, शिष्टमंडळ थेटपणे अंतरवाली सराटीमध्ये जाऊन पोहोचतं आणि संवाद साधण्याचा प्रयत्न करतो। अद्यापपर्यंत ते समोर आलेले नाही आहेत। मात्र माजी न्यायमूर्तींना त्या ठिकाणी पुढे करण्यात आलेलं आहे का आणि प्रत्येक मुद्दा जरांगे समजून घेत आहेत का? बच्चू कडू देखील त्यांच्याशी बोलत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या दृश्यांमध्ये। रवी, मनोज जरांगेंची गेल्या 2 दिवसातली जी स्थिती आहे त्यांनी जी संवादाची जाळी खुली करण्याचा प्रयत्न केला त्यावरती बच्चू कडूंनी शिक्कामोर्तब केलं। काल बच्चू कडूंचा जो संवाद होता त्याच्यामध्ये स्पष्टपणे असंच होतं की आम्हाला तुम्ही महत्वाचे आहात, तुमची तब्येत महत्वाची आहे आणि हे जे प्रश्न आहे तुमचा
तो सरकार दरबारी लावून धरण्याचं काम यापूर्वी सरकार करतच आहे. काल सर्वपक्षीय बैठकीमध्ये जो एकसूर आला त्यानंतर कुठेतरी आंदोलन स्थगित होण्याची निराशा होती, काहीतरी समाधानकारक निघेल अशी आशा होती. मात्र आता जी चर्चा आता पुढे सरकवली बच्चू कडूंनी, त्यामुळे देखील काहीतरी आशा आहे आणि मला असं तरी वाटतं की मनोज जरांगे या क्षणाला काहीतरी ऐकतील, कारण थेट कायदेतज्ञ त्यांच्या समोर आहेत आणि त्यानंतर ही जी चर्चा जी दिसते आपल्याला दृश्यामध्ये ती कुठेतरी समाधानाची चर्चा चेहऱ्यावरच्या देहबोलीतून वाटत आहे. काल जिल्हा प्रशासनाचे अधिकारी किंवा प्रशासनातली काही सचिव मंडळी देखील मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत होती. दुतर्फा संवाद झालेला आहे सुरू आणि आता मंत्री येतील आणि त्यांचं देखील खरं तर मंत्री इथं असणं ह्यासाठी अपेक्षित आहे की सरकार दरबारी जो बी काही आता मनोज जरांगे आपल्याला अटी शर्ती समजा समोरला आणत असतील तर मंत्र्यांचं त्याच्यावरती शिक्कामोर्तब असणं गरजेचं आहे. आंदोलन पुढे चालू ठेवण्यासंबंधी आपली मागणी पुढे चालू ठेवण्यासाठी मंत्र्यांचं त्यावरती शिक्कामोर्तब असणं गरजेचं आहे. स्वतः मंत्री इथं उपस्थित असून ते आश्वासन मिळत असल्यास मनोज जरांगे कदाचित या बाबतीला हो भरतील. नक्कीच धन्यवाद रवी, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी त्या ठिकाणचे सगळे अपडेट्स आपल्याला एबीपी माझाच्या प्रत्येक बातमीपत्रातून पाहायला मिळतील. अगदी काही क्षणांपूर्वीच दोन्ही निवृत्त एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.